शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये शेणापासून करोडपती होण्याचा मार्ग आम्ही या ठिकाणी सांगणार आहोत। व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्याकडे उपलब्ध असलेल्या शेणापासून करू शकणाऱ्या काही निवडक व्यवसायांविषयी माहिती सांगणार आहेत की ती माहिती शेतकऱ्याला त्याच्या आयुष्यात माहितीच असायला पाहिजे। ही माहिती जर एखाद्या शेतकऱ्याला नसेल तर तो त्याच्या शेणाचा दुरुपयोग करतो आहे, त्याचं शेण हे फुकट वाया घालवतो आहे असंच म्हटलं तरी काही हरकत नसणार आहे। तर आज आम्ही तुम्हाला शेणापासून तुम्ही करू शकणाऱ्या 6 व्यवसायांविषयी माहिती सांगणार आहे। त्यातील 1-2 व्यवसाय तर असे आहेत की त्यांचा शोध अगदी नजीकच्या काळात लागलेला आहे, त्यामुळे त्याची डिमांड अगदी जबरदस्त वाढलेली आहे। त्यातील काही व्यवसाय असे आहेत की जे अगदी पूर्वी 2000 सालापासून त्याचा वापर सुरू आहे आणि पुढील 10,000 वर्ष सुद्धा याची डिमांड टिकून राहणार आहे। या व्यवसायांची खासियत अशी आहे की याला लागणारा कच्चा माल हा प्रत्येक शेतकऱ्याकडे उपलब्ध असतो, जो की फक्त शेणच असतो। त्याचबरोबर दुसरी खासियत अशी आहे की याला विक्रीसाठी सुद्धा तुम्हाला कुठेच जायची गरज नाही। कदाचित ही लोक घरी सुद्धा मागायला येऊन तुमच्याकडे पाहिजे त्या किमतीत घेऊन जाऊ शकतात। तसेच आत्ताच जे काळ ऑनलाईन चाललेला आहे, तर ऑनलाईन सुद्धा याला विकून सहजासहजी तुम्ही माल होऊ शकता। अगदी कमी गुंतवणुकीत तुम्ही काही व्यवसाय तर 0 रुपये गुंतवणुकीत सुद्धा चालू करून तुम्ही सहजासहजी पैसे कमवू शकता। त्याचबरोबर काही व्यवसायांना तर सरकारी सबसिडी सुद्धा उपलब्ध आहे। तर त्याकरता मित्रांनो, शेतकऱ्याच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरणाऱ्या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत राहा। चॅनलला जर नवीन असाल तर जरूर किसान हेल्पलाईन या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेलचं बटन दाबा। आज आम्ही सांगतोय शेणावर आधारित असे 6 व्यवसाय की ज्याने शेतकरी अगदी कमी कालावधीत करोडो रुपये कमवू शकतोय। होय मित्रांनो, ही माहिती शेतकऱ्याच्या आयुष्यात अतिशय महत्त्वाची असणार आहे, तो व्हिडिओ पाहत राहा। आता यातील 1-2 व्यवसाय तर असे आहेत की जे तुम्हाला अगदी नजीकच्या काळात, म्हणजे तुम्ही जर आत्ता हे करायला सुरुवात केली तर कदाचित तुम्ही दिवाळीपर्यंत सुद्धा माल होऊ शकता। तर सर्वात आधी आपण असं त्या ठिकाणी एक व्यवसाय सर्वात आधी असा बघणार आहोत की जो बऱ्याचशा काळापासून मार्केटमध्ये उपलब्ध सुद्धा आहे, ज्याची डिमांड सुद्धा आहे। तर ते आहे मित्रांनो शेणापासून धूपबत्ती बनवण्याचा बिझनेस। आता शेणापासून विविध प्रकारच्या अगरबत्त्या, धूपबत्त्या पूर्वी काळापासून बनवत सुद्धा आलेल्या आहेत। बऱ्याचशा धार्मिक पूजा, मंदिरं असतील किंवा घरांमध्ये सुद्धा पूजेसाठी या त्या ठिकाणी अगरबत्त्या, धूपबत्त्या वापरल्या जात आहेत। याची डिमांड जबरदस्त मोठ्या प्रमाणात आहे। मग ह्या अगरबत्त्या किंवा धूपबत्त्या शेणापासून तयार करत असल्यामुळे याला वैदिक पद्धतीमध्ये एक कमालीचं महत्त्व असल्यामुळे याला पाहिजे त्या किमतीत गिऱ्हाईक घ्यायला तयार होत असतं। तयार करण्याची पद्धत अतिशय सोपी आहे। 10 किलो शेणात 5 किलो लाकडाचा चुरा, त्यामध्ये अर्धा किलो चंदन, 10 ग्रॅम कापूर, 250 ग्रॅम गव्हाचं पीठ आणि 250 मिली गाईचं गोमूत्र 3 वेळा उकळलेलं मिक्स करायचं आहे आणि त्याच्यापासून विविध आकारांच्या धूपबत्त्या बनवायच्या असतात। तर अगदी सहजपणे तुम्ही हे बनवून जर घरगुती साच्यामध्ये सुद्धा बनवू शकता किंवा छोटं मशीन घेऊन सुद्धा बनवू शकता, ज्याच्या 4 ते 5 काड्यांना 35 ते 40 रुपयाचा भाव सुद्धा भेटू शकतो। याची विक्री ऑनलाईन, ऑफलाईन कोणत्याही किराणा दुकानामध्ये सहजासहजी होऊ शकते। आता इथून पुढे शेणापासून अशा एका गोष्टीचा व्यवसाय करू शकता की ज्याचा शोध आत्ताच लागला आहे आणि ज्याचा वापर भारतातील प्रत्येक घरामध्ये सुरू झालेला आहे। पण त्याआधी एक अशी गोष्ट, एक दुसरा बिझनेस आपण पाहतो आहे, त्यानंतर आपण आत्ताच शोध लागलेला बिझनेस बघणार आहोत। आता तुम्हाला माहिती आहे की डासांचा प्रॉब्लेम प्रत्येक घरामध्ये आहे, तर शेणापासून मच्छर कॉईल सुद्धा बनवली जाऊ शकते। आता मित्रांनो, मच्छर कॉईल, केमिकलयुक्त मच्छर कॉईल जे असतात त्यांनी बरेचसे नुकसान होतात। त्यामध्ये केमिकल असल्यामुळे लहान मुले, वृद्ध व्यक्ती यांना बरेचसे त्रास होतात, बऱ्याचशा आजारांना बळी पडावं लागत असतं। त्यामुळे शेणापासून सुद्धा 100% नॅचरल, नैसर्गिक पद्धतीने आपण ह्या डासांना पळवणाऱ्या मच्छर कॉईल बनवू शकतो। आणि जी बनवणं सुद्धा सोपं आहे। शेणात फक्त कापूर आणि नीमतेल टाकून हे बनवले जातं आणि मार्केटिंगमध्ये ज्या काही केमिकलवाल्या कॉईल आहेत तर त्यापेक्षा कमी दरात जरी विकल्या तरी जबरदस्त पैसे याच्यामधनं कमवू शकतात। आता सगळ्यात महत्त्वाचा, सगळ्यात जास्त चालणारा बिझनेस ज्याचा शोध आत्ताच लागलेला आहे तर ती आहे वैदिक प्लास्टरचा बिझनेस। आता मित्रांनो, शेणापासून वैदिक प्लास्टर सुद्धा आत्ताच जयपूरमधल्या एका शास्त्रज्ञाने याचा शोध लावलेला आहे।
आधुनिक विज्ञान आणि आयुर्वेद याचं दोघांचं मिलन करून हे वैदिक प्लास्टर त्या शास्त्रज्ञांनी शोधलेलं आहे। हे वैदिक प्लास्टर गायीच्या शेणापासून तयार केलं जातं, ज्याने उन्हाळ्यात ज्या घराला याचं प्लास्टर केलेलं असतं उन्हाळ्यात त्या घराचं तापमान 8 ते 10 डिग्री सेल्सिअसने कमी होऊन ते घर अगदी थंड राहतं आणि उलट पक्षी ज्यावेळेस हिवाळा येतो तर त्यावेळेस या प्लास्टरमुळे 5 ते 10 डिग्री तापमान वाढून ते घर उबदार सुद्धा राहतं। इतका जबरदस्त फायदा या प्लास्टरमुळे होत असतो। वैदिक प्लास्टर बनवण्याची प्रक्रिया सुद्धा अतिशय सोपी आहे। यामध्ये 10% शेण, 70% जिप्सम, 15% वाळू, 5% गोबर गम आणि लिंबाचा रस याच्यामध्ये मिसळला जातो आणि हे प्लास्टर त्या ठिकाणी तयार केलं जातं। या प्लास्टरची विक्री अतिशय महागड्या दरात म्हणजे 30 रुपये स्क्वेअर फुटाच्या आसपास याची होत असते। याचं मार्केटमध्ये अतिशय जास्त डिमांड आहे, कारण की हे अगदी नवीन आहे आणि हा एक प्रकारचा विशिष्ट व्यवसाय आहे। खूपच कमी लोक याचा बिझनेस आज मितीला करीत आहेत आणि त्यामुळे बराचसा पैसा सुद्धा ते कमवत आहेत। व्हिडिओच्या शेवटी आपण एक या शेणापासून बनवणाऱ्या अशा एका गोष्टीचा त्या ठिकाणी बिझनेस बघणार आहोत की ज्याने तुम्ही आत्ताच जर हा बिझनेस करायला लागले तर तुम्ही दिवाळीपर्यंत सुद्धा मालामाल होऊ शकता, तेवढी त्या गोष्टीची डिमांड असणार आहे। पण त्याआधी एक असं शेणापासून प्रॉडक्ट बनवू शकता की ज्याचा वापर बऱ्याचशा धार्मिक विधी तसेच माणसाच्या दहनासाठी सुद्धा केला जातो, तर ते आहे गोकाष्ठ। आता मित्रांनो, शेणापासून एक विशिष्ट प्रकारचं लाकूड तयार केलं जातं, तर त्याला गोकाष्ठ असं म्हणतात। तर त्याच्यामध्ये सुद्धा शेणाचं जो काय त्या ठिकाणी आहे तर शेणाच्या एका विशिष्ट प्रक्रिया करून त्याच्यापासून एक लाकूड तयार केलं जातं आणि ते लाकूड बऱ्याच वेळा माणसाच्या अग्निदाह देण्यासाठी तसेच विविध धार्मिक पूजासाठी होम हवन करण्यासाठी वापरलं जातं, ज्याची आत्ताच डिमांड वाढायला लागली आहे। लोक याचा वापर सुद्धा करायला लागलेले आहेत। आता बघूयात की येणाऱ्या काळात म्हणजे दिवाळीपर्यंत तुम्ही जर हा बिझनेस शेणापासून करायला लागले तर तुम्ही नक्कीच मालामाल होऊ शकता। तर तो आहे शेणापासून पंतीचा बिझनेस। आता मित्रांनो, ज्या काय पंत्या किंवा जे काय दिवे आपण दिवाळीमध्ये वापरतो तर ते जे काय दिवे आहेत तर ते बरेचसे शेणापासून सुद्धा तुम्ही तयार करू शकता। तर हे करणं सुद्धा अतिशय सोपं आहे। शेणाला त्या ठिकाणी सुकवायचं असतं, सुकून त्याची पावडर बनवायची असते। त्या पावडरमध्ये गोबरगम मिसळून त्याला कोणत्याही डिझाईनमध्ये शेप साईजमध्ये तुम्ही बनवू शकता आणि त्याच्यावर विविध प्रकारची पेंटिंग फॅब्रिक पेंटिंग करून तुम्ही पाहिजे त्या कलरमध्ये त्याला रंगवू शकता आणि आकारानुसार 5 रुपये, 10 रुपये, 15 रुपये, 20 रुपये या पद्धतीने विकू शकता। याला तुम्ही तुमच्या गावात सुद्धा विकू शकता, तसेच ऑनलाईन सुद्धा याचं मोठं मार्केट त्या ठिकाणी उपलब्ध आहे। आता यानंतर शेणापासून करू शकणारा शेवटचा बिझनेस की ज्याला सरकारमार्फत मोठी सबसिडी सुद्धा मिळते, तर तो आहे शेणापासून पेपर बनवण्याचा बिझनेस। आता मित्रांनो, हा बिझनेस अतिशय नवीन आहे, युनिक आहे, अगदी वैविध्यपूर्ण असा बिझनेस आहे, ज्यामुळे सरकार सुद्धा याला प्रोत्साहन देतं। ज्यामुळे जे काय झाडाची जी काय काटाई पेपर बनवण्यासाठी होते तर ती कमी होते, त्यामुळे सरकार याला बरंचसं त्या ठिकाणी सबसिडी सुद्धा देत असतं। तर मित्रांनो, हे होते शेणापासून शेतकऱ्याला लवकरात लवकर मालामाल करू शकणारे बिझनेस। तर मित्रांनो, या कोणत्याही व्यवसायाविषयी जर डिटेल माहिती लागत असेल तर जरूर आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा। चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राइब करून शेजारील बेलचं बटन दाबा।